छत्रपती संभाजीनगर शहरातील अत्यंत महाग आणि मोक्याच्या 3 एकर जागेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। संदीपान भुमरेंच्या जावयाच्या नावावर केलेल्या जमिनीवर राजेश कोठारी यांनी दावा केलाय। या प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। दरम्यान कोर्टाने जैसे थेचे आदेश दिलेले आहेत। ही 3 एकर जागा ज्यांची किंमत 150 कोटींच्या पेक्षा अधिक आहे, ती जागा संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या नावावर करण्यात आली। ही जागा हिबानामा म्हणून दिलेली आहे आणि त्यामुळे संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यासह त्यांचा चालक जावेद शेख गोत्यात येण्याची चर्चा सुरू झालेली आहे। ज्यावेळेस 150 कोटीची जागा जावेद शेखच्या नावावर झाली त्यावेळेस इम्तियाज जलीलने एक प्रेस घेतली तर ते फक्त 150 कोटीचं नाही तर जवळपास 500 ते 700 कोटीचा हा प्रकार आहे असं त्यांनी आरोप केला होता। नेमका आता या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे। सर काय म्हणाल एकंदरीत सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे आदेश? सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगतो, मी फक्त आरोप केलं नाही होतं, मी सगळं डॉक्युमेंट्स दिले होतं, पुराव्यासहित दिलं होतं आणि आत्तापर्यंत त्यांनी त्याच्या बाबतीत काही उत्तर दिले नाही आहे। मी जसं म्हणतो की आपण हे सांगितलं की सुप्रीम कोर्टाने जसे ते आदेश दिलेले आहे। असा सालारजंगची जमीन जे आहे ते खूप एकरामध्ये या शहरामध्ये आहे आणि त्याचे दावेदार जे आहे ना खूप सारे लोक आहे, बहुतेक राजनीतिकशी संबंधित असणारे लोक आहे आणि त्यांच्या खाली एक गुंड जे गँग आहे ते गँग ऑपरेट करते। म्हणजे माझ्याकडे काहीतरी कुठून तरी ते आणतात हिबानामा करून की मला ते ड्रायव्हर होतो, ते कुक होतं, तर त्यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड होतो, त्यांच्याकडून लिहून आणतो की मी सालारजंगचा नातेवाईक आहे आणि त्या आधारावर हे सिटी सर्वे ऑफिस असू द्या, लँड रेकॉर्ड्स असू द्या, कलेक्टर ऑफिस असू द्या, त्यांना सगळ्यांना मॅनेज करतो आणि ते प्रॉपर्टीच्या रितसर नाव PR कार्डमध्ये आणतो। मग कोणीतरी कोर्टामध्ये जातो, मग कोर्टामध्ये गेल्यानंतर काय होतं की दावेदार तर खूप सारे आहे, एक डिस्ट्रिक्ट कोर्टचा ऑर्डर दाखवतो, त्या आधारावर ते सगळे अधिकाऱ्यांना मॅनेज करतो की माझ्याकडे बघा हे जिल्हा कोर्टाचा आदेश आहे, ते सगळ्यांना मॅनेज करून आपलं नाव त्याच्यामध्ये टाकतो। मग दुसऱ्यांना कळतं की बाबा ताबा तर माझ्या गुंड लोकांनी घेतलेले आहे, हे कोण नवीन आलेलं आहे, मग त्याच्याकडे हायकोर्टाचा ऑर्डर असतो, ते हायकोर्टाचा ऑर्डर आणतो, मग ते कलेक्टर ऑफिसला जातो, लँड रेकॉर्ड्स ऑफिसला जातो, पुन्हा ते सगळ्यांना तेच रिपीट होतं। म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं जे डिस्ट्रिक्ट कोर्टचं जे ऑर्डर आणलेलं आहे त्याच्याकडून पैसे घेतात, त्यांचं नाव टाकतात, अरे बोले नाही याच्याकडे तर हायकोर्टाचं आहे, मग ते त्याचे पैसे गेले वायात। आता नवीन भिडू नया भिडू नया राज, तर त्याच्याकडे पैसे घेतात, मग त्याचं नाव टाकतात। आणि आज जे शहरामध्ये जसं जालना रोडचं उदाहरण मी आपल्याला देतो, त्यामध्ये कोण कोण लोक सामील आहे। तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी ज्याचं नाव तुम्ही ऐकलं नाही तोही म्हणतो की तू माझी जमीन आहे करके। जसं तुम्ही आता म्हटले की सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलेला आहे, राजेश कोठारी मूळ मालक कोण आहे मला माहीत नाही आहे। मूळ मालक कशा प्रकारे झालेला आहे, बहुतेक त्यांनीही कुठेतरी यांनी भुमरे साहेबांनी ड्रायव्हरकडून आणलं, तिकडचा ड्रायव्हर आणि यांचा ड्रायव्हर, हे ड्रायव्हरचा संबंध, बहुतेक हे कोठारीने तिकडचं जे कुक असेल किंवा सिक्युरिटी गार्ड असेल किंवा गार्डनर असेल त्यांच्याकडून आणलं असेल। तर हे जे प्रकरण आहे ना, हे फक्त आणि फक्त लँड रेकॉर्ड्स ऑफिस, सिटी सर्वे ऑफिस, कलेक्टर ऑफिस हे यांच्या संगनमताने हे सगळं लँड स्कॅम, मला असं वाटतं की इतकं मोठा लँड स्कॅम आहे सिद्धार्थ की याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार समजा सिरियस असेल तर त्यांनी SIT फॉर्म केली तर ते फक्त आपण एक सालारजंगच्या बाबतीत बोलत आहे, अनेक असे ऑफिसेसचे प्रकार, कब्जेदारांनी अनेक गुंडांच्या टोळ्या पोसून ठेवलेल्या आहेत आणि या प्रकरणाकडे जर सरकारने लक्ष नाही दिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या जागेवरून अनेक जागेंवरून लोकांचे मुर्दे रस्त्यावर पडतील, हे मात्र जे आहे खरं आहे। यामुळे वेळीच लक्ष देऊन सगळ्या गोष्टींचा योग्य तपास करून हे प्रकरण मिटवलं गेलं पाहिजे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।